नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहोत सीडर पॉईंटला आणि सीडर पॉईंट काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी हा व्लॉग मी नोव्हेंबरमध्ये शूट केलेला, जो मी आत्ता जाऊन पोस्ट करते. तर हा व्लॉग खूप आधी शूट केलेला जसं मी म्हणाली, पण मी एडिट करून अपलोड करायला विसरली. पण तो फायनली आज तुमच्या भेटीला आला आहे. तुमच्यासोबत मी एक छोटीशी स्टोरी इंटरेस्टिंग आहे ती शेअर करते आहे. बिफोर तुम्हाला हा पूर्ण व्लॉग बघायला मिळेल त्याआधी आम्ही म्हणजे माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघांनी आदल्या दिवशी ठरवलं की आम्ही सीडर पॉईंटला जाणार आहोत. माझ्या युनिव्हर्सिटीने हे एक पिकनिक ऑर्गनाईज केलेली सगळ्या स्टुडंटसाठी, जे एव्हरी इयर ऑर्गनाईज होते इथेच, जिथे हे सीडर पॉईंट आहे. हे एक अम्युजमेंट पार्क आहे. अगदीच 1 तासाच्या अंतरावर आहे ते आणि पहिल्यांदा युनिव्हर्सिटीची पिकनिक अटेंड करते. खूप एक्साइटमेंट होती. पण गंमत म्हणजे मला आदल्या दिवशीपर्यंत माहीत नव्हतं की मी या ट्रिपला जाणार आहे. कारण जी माझी मैत्रीण आहे तिच्याकडे तिकीट नव्हती, फक्त माझ्याकडे होती आणि तिकीट सोल्ड आउट होते. तर त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता माझी एक दुसरी मैत्रीण आहे, तिने तिचे तिकीट हिला दिली आणि म्हणाली की तुम्ही दोघं जा. म्हणतात ना, जर ट्रिप घडायची होती तर ती कशी पण घडणार. आणि फायनली आम्ही सगळेच ॲज अ ग्रुप या ट्रिपला आलो. अगदी शेवटपर्यंत मी माझ्या मॅनेजरला सुद्धा माहिती नव्हतं की मी जाणार आहे की नाही आणि माझी शिफ्ट होती कामावर त्या दिवशी. पण माझी मॅनेजर वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. ती मला स्वतःहून येऊन म्हणाली की तू जा या ट्रिपवर आणि तिने स्वतःहून माझी शिफ्ट कॅन्सल केली. आय मीन मला असं वाटतं की मी खूपच ब्लेस्ड आहे विथ द पीपल अराउंड. कारण मला असं वाटतं की ही ट्रिप ना खूप अचानक घडली. मी अजिबात जायचं ठरवलं नव्हतं. मी माझी तिकीट कोणाला तरी देणार होती, पण देन इफ इट्स मेंट फॉर यू देन ते घडणार आहे. येस, एंड ऑफ द स्टोरी टाईम. लेट्स एन्जॉय द पार्क. इथे खूप 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 जास्त आवाज होता. इथे समथिंग 18+ रोलर कोस्टर्स होते आणि खूप आवाज येत होता ओरडण्याचा. म्हणून मी आवाज म्यूट करून तुम्हाला व्हॉइस ओव्हर देते, नाहीतर तो तुमच्या टी व्हीपासून किंवा तुमच्या फोनमध्ये तुमचे जे इयरफोन्स आहेत त्याला खूप जास्त तुमच्या कानाला त्रास होणार आहे. म्हणून आय प्रेफर टू गिव्ह व्हॉइस ओव्हर, कारण खूप ओरडण्याचा आवाज आहे. बाय द वे, आर यू द पर्सन ज्यांना रोलर कोस्टर आवडतं, अम्युजमेंट पार्क आवडतं की नाही? लेट मी नो. कारण माझे असे पण काही फ्रेंड्स आहेत जे आले पण कुठल्याच राईडवर बसले नाही, नुसतं एन्जॉय करत होते बघून, कारण त्यांना भीती वाटत होती. आय थिंक मी सुद्धा जर एकटी गेली असती तर मी कुठल्याच राईडवर बसली नसती. एक राईड केली आणि छोटासा ब्रेक घेतला मस्त एक कोकसाठी, कारण आम्हाला एक रिस्ट बँड दिलेली आणि ते फ्री कोक होतं. तर आय मीन वाय नॉट, एक 30 मिनिट्समध्ये आम्हाला एक फ्री कोक आम्ही जाऊन घेऊ शकत होतो. तर ऑब्व्हियसली फ्रीच्या गोष्टी कोणाला नाही आवडत, पण ही मशीन एवढी कूल होती. तुम्हाला ग्लास ठेवायचा आणि मध्ये स्क्रीनवर होल्ड ते लिहिलं आहे, तिथे फक्त क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला मस्त एक आईस आणि कोक. जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत जातात किंवा फ्रेंड्ससोबत जातात तेव्हा ना हीच मजा असते की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला ना थोडं मजा येते. असं वाटतं की हे खूप इंटरेस्टिंग आहे. तसंच थोडंफार मी आहे, तर मला पण ह्या गोष्टींमध्ये आनंद भेटतो. त्यानंतर लेट्स मूव्ह टू नेक्स्ट राईड. आता आम्ही थोडी पेटपूजा केलेली आहे थोडीशी, तर आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या राईडवर. अगेन इट्स अ रोलर कोस्टर राईड. जी तुम्हाला माझी मागे मैत्रीण दिसतीये, शी वॉज द वन. ती मला सगळ्या राईड्सवर नेत होती, कारण मी थोडी फट्टू आहे. मी सगळे राईड्स डोळे बंद करून बसलेली आहे. पण लुक ॲट दिस राईड. ज्या वेनी, ज्या स्पीडनी हे सगळे राईड्स तुम्हाला दिसत आहेत, पुढे जाऊन तर अजून भयानक खतरनाक राईड्स दिसणार आहेत. पण हीच आमची सुरुवात होती. You're having 7 out of 12 chance of winning. 7 out of 12 chance. That's more than 50%. There is no line. Kids. even if it's still pocket, I'll get scared. Let's do this. There? Because people.
Oh, there, this one. That's cute. हे लहान असताना जत्रेत करायचो. इनको एक सिंगल बैठना पड़ता है राइड में. You just described this now. Oh my god, no way! Did you want to go? You want to come? No. Why? It's a vlog. Oh, really? Are you excited? She is the reason I'm riding. And I'm gonna drag you with everyone. Yeah. Oh my You should god. make a video on this one too. Which one? Before you start. Which one? This one, the blue one. Yeah, yeah. Look at the speed. Yeah. Wow, that's crazy. Right, करायला चालली आणि I'm so scared. No way. Oh my god. Oh god. एवढी मोठी लाईन आहे आणि we are only both are going on this ride. इथे म्युझिक खूप आहे मग कॉपीराईटसाठी मी जास्त ब्लॉग नाही करत आहे. बट इट्स गोइंग टू बी फन. यू रेडी? आर यू रेडी? I am so ready. Are you? I'm gonna cry. No, don't cry. Oh god. We got it. I can do this. I will do this. I don't have an option now. I cannot go back. I cannot go back. He's continuously talking. Shut up, don't do That kid. TM4. मग रात्री एवढी थंडी वाढायला लागली कारण नोव्हेंबर डिसेंबर एकदम पीक मंथ असतो विंटरसाठी आणि खूप थंडी होती. ह्या 2 जॅकेटवर पण एक्स्ट्रीम थंडी वाजत होती. Murmai, how are you feeling? Good. Are you excited? Yeah. Let's go. Bug, how was your ride? So good. I loved it. Yeah. Oh god. It was fun. Let's go, guys. अम्युजमेंट पार्कचा दिवस संपायलाच आलेला पण यू नो वॅन यू आर विथ द राईट पीपल. इथे मला ना स्टार्टिंगला मी जेव्हा आलेली तेव्हाच माझ्या मैत्रिणीला बोललेली की मला ना इथे प्लीज बसायचं आहे आणि आमची बस लेट झालेली. आय मीन आम्ही सगळे लेट झालेलो पण माझी मैत्रिणी ॲज युजल ती म्हणाली की नाही आपण ही राईड तर बसायचीच आहे. भलेही लेट होते ती बस आपल्यासाठी थांबेल. एका पॉईंटला असंही होतं की जर बस निघून गेली तर रात्री आम्हाला कॅब पण नाही भेटणार. पण स्टील आम्ही ठरवलं की लेट्स डू दिस आणि आमच्यासाठी थोडा वेळ का होईना पण शेवटला बस थांबलेली.
Let's start. Oh, sorry. Yeah. Wow. Last minute होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि कुठला पार्ट बेस्ट वाटला डू कॉमेंट बिलो आणि डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.